आता बघूया तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानामध्ये कोणकोणत्या प्रमुख नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदींनी मतदानाचा हक्क बजावला, तर जनतेला मतदान करण्याचं मोदींचं आवाहन। अमित शाह यांनी मतदानाचा हक्क बजावला, अहमदाबादमध्ये सहकुटुंब केलं मतदान। बारामतीच्या काटेवाडीत अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, सुनेत्रा पवार आणि अजित पवारांच्या आई आशाताई पवारांनी केलं मतदान। बारामतीच्या माळेगावात शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, सुप्रिया सुळेंसह प्रतिभा पवार आणि रेवती सुळेंकडूनही मतदान, रोहित पवारांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क। कोल्हापुरात शाहू महाराजांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क, शाहू महाराजांकडून जनतेला मतदान करण्याचं आवाहन। साताऱ्यात महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसलेंनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क, तर मवियाचे उमेदवार शशिकांत शिंदेंनीही केलं मतदान। लातूरमध्ये अभिनेते रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी बजावला मतदानाचा अधिकार, सर्वांनी बाहेर पडून मतदान करावं, रितेश देशमुख यांचं मतदारांना आवाहन। हातकणंगलेत धैर्यशील माने, सत्यजित पाटील, राजू शेट्टी या तिन्ही उमेदवारांचं मतदान, हातकणंगलेत तिहेरी लढत। अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांनी बजावला मतदानाचा हक्क, अहमदाबाद इथल्या मतदान केंद्रावर केलं मतदान।